तुमच्याही रविवारची अशीच वाट लागते का जशी माझ्या रविवारची लागली? तर बघा, आज होता रविवार. म्हटलं रविवारी आज निवांत वेळ आहे. कृष्णाला आणि मला दोघांना सुट्ट्या असल्यामुळे आज कुठेतरी छान असं फिरायला जाऊया. पण तेवढ्यात काय आले, घरामध्ये खूप सारे पाहुणे. आता पाहुणे आले म्हटलं की भांड्यांचा राडाही तितकाच पडला. आता ते भांडे आवरताच मला 2 तास लागले आणि घरातील किचन ओटा, स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये ना बराच वेळ निघून गेला. आज तर मी शनिवारीच ठरवलेलं की सुट्टीच्या दिवशी आपण छान असे निवांत फिरून येऊया आणि थोडं निवांत स्वतःसाठी आणि मुलासाठी वेळ देऊया. पण आहे ना बघा, पुढे कशी माझ्या रविवारची पूर्णपणे वाट लागलेली. सायंकाळपर्यंत आहे ना पाहुणे जाण्याचं काही नाव घेत नव्हते. त्याच्यामुळे आहे ना मला दिवसभर पूर्ण कामच करावे लागले. आता अतिथी देवो भव असं तर आपण म्हणतोच. त्याच्यामुळे आहे ना सर्व कामं घरातली आवरून घेतलेली आणि नंतर आहे ना वरती येऊन बघते तर कृष्णाने खूप सारा पसारा करून ठेवलेला. तर मग आता घरामध्ये मारायचा होता छान असा झाडू. मग झाडू वगैरे मारला. वरती देखील कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या. असं करता करता आहे ना सायंकाळची वेळ झालेली होती. म्हटलं आता तर पूर्ण थकलेली आहे, टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं घासून घेऊया. अशा प्रकारे घरातली पूर्ण कामे करता करता झाली रात्र. आणि मग काय फायनली 5 वाजलेले होते आणि मग छान असा चहा ठेवलेला. अंघोळ वगैरे करून घेतलेली पुन्हा एकदा, कारण कामावरून कपडे झाले होते ओले. आणि अद्रकचा असा सुंदर असा चहा करून थोडंसं स्वतःच्या मनाला आणि स्वतःला देखील रिफ्रेश केलं. आणि असा होता माझा आजचा रविवार. तर तुमच्या देखील रविवारची अशीच कधी पाहुण्यांमुळे वाट लागली असेल